नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 याबाबतची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे। ती बातमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट आणि गट याच्या जवळपास 8,000 जागा रिक्त आहे आणि याची जी भरती प्रक्रिया आहे लवकर सुरू होण्याची शक्यता आहे। कारण याबाबत स्वतः महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री यांनी म्हटलेलं आहे की लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी। तर आता आपण पाहणार आहोत आरोग्य मंत्री यांनी काय म्हटलेलं आहे आणि या संदर्भात एक बैठक होणार आहे। हे बैठकीमध्ये कोणता निर्णय घेतला जाणार आहे तर विषय 11 ऑगस्ट रोजी सेवा विषयक बाबीचा आढावा। 11 ऑगस्टला या संदर्भात बैठक घेतल्या जाणार आहे। आयुक्तालय आरोग्य सेवा मुंबई यांचे अधीनस्थ गट क व गट ड संवर्गाच्या सेवा विषयक बाबीचा आढावा घेण्यासाठी कार्यालयामध्ये 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर ही बैठक होणार आहे 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजतापासून। कोणकोणते निर्णय घेतले जाणार आहेत तर आकृतीबंधानुसार गट क व गट ड संवर्गाच्या संस्थानिहाय मंजूर व भरलेल्या रिक्त पदांचा तपशील सादर करणे। गट क आणि गट ड दोन्ही पदे भरल्या जाणार आहे। यामध्ये संस्थानिहाय जागा, मंजूर असलेली पदे, भरलेली पदे, रिक्त असलेली पदे याचा आढावा घेतला जाणार आहे। नंबर 2, आकृतीबंधानुसार गट क व गट ड संवर्गाचा पदनिहाय सरळ सेवा या पदोन्नती पदांचा मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांचा स्वतंत्र तपशील सादर करणे। त्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे, कारण याबाबत आता लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। कारण काल आरोग्यमंत्री यांनी म्हटलेलं होतं सायंकाळीच या बैठकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला असून 11 ऑगस्टला याची बैठक होणार आहे। तर बघा, आरोग्यमंत्री यांनी काय म्हटलेलं होतं तर आरोग्य विभागातील गट क व गट ड संवर्गातील नवीन पदभरतीच्या सद्यस्थितीचा तसेच विविध संवर्गातील रिक्त पदांचा यावेळी आढावा घेण्यात आला। आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाहीच्या सूचना मंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहे। ठीक आहे, तर भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी मंत्री आंबेडकर यांनी सूचना दिलेली आहे आणि या सूचनेचे पालन करून एक नोटीस जाहीर करण्यात आलेली होती कालच। त्या नोटीसनुसार सोमवारी या भरतीबाबत बैठक घेतल्या जाणार आहे। तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, येणारी भरती जी आहे तर लक्षात ठेवायचं आरोग्य विभाग गट क आणि गट ड भरती जी आहे ते सप्टेंबर महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। तर 11 ऑगस्टच्या बैठकीनंतर या भरतीबाबतचा निर्णय आपल्याला माहिती पडणारच आहे। झालं तर या ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला जाहिरात प्रसिद्ध पण होऊ शकते। तर भरतीबाबत आणखी काही अपडेट आली तर त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।